विद्यार्थी मित्रांनो, 9वीच्या वर्गामध्ये तुमचं स्वागत आहे। खरं तर 1 जुलैपासून शाळा जी आहे ती रेग्युलर सुरू होणार होती, पण परत लॉकडाऊन वाढला आणि शाळा नेमकी कधी सुरू होईल हे आपल्याला आत्ता सांगता येणार नाही आहे। त्यामुळे मी असा विचार केला की आपण 10वीच्या मुलांसाठी जशा पद्धतीने व्हिडिओ बनवतो आहे त्याच पद्धतीनं 9वीच्या मुलांसाठी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासाला सुरुवात करावी असं मला वाटतं। आणि त्या अनुषंगानं मी तुम्हाला आज हा पहिला व्हिडिओ घेऊन जो आहे तो आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 8वीपर्यंत जो काही इतिहास भूगोलचा भाग अभ्यासलेला आहे त्यापेक्षा 9वीला क्वेश्चन पेपर पॅटर्न जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे। 10वीला जो क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे तोच क्वेश्चन पेपर पॅटर्न 9वीला आहे। त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सुचवतो की प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपासंबंधी मी काही तुम्हाला 9वीसाठी स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही सर्व 9वीच्या मुलांना मला अशी सूचना करायची आहे की तुम्ही 10वीच्या मुलांसाठी जी इंट्रोडक्शन म्हणून व्हिडिओ मला आहे त्याच्यामध्ये जर प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्ही तिथे इंट्रोडक्शन म्हणून मिळेल आणि त्याच्यामध्ये SSCमध्ये तुम्ही 3-4 नंबरचे आणि व्हिडिओ जर बघितला, तिसरा आणि चौथा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचं समग्र स्वरूप जे आहे ते लक्षात येईल। आज आपण 9वीच्या इतिहासामधील दुसरा प्रकरण जे आहे ते सुरू करणार आहोत, भारत 1960 नंतरच्या घडामोडी। 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि दुसरीकडं भारताची फाळणीही झाली। भारताच्या फाळणीनं काही फार गंभीर प्रश्न जे आहेत ते भारतासमोर उभे केलेले आहेत। एकतर या फाळणीमुळं दंगली ज्या आहेत त्या प्रचंड प्रमाणामध्ये उसळलेल्या आहेत। पंजाब आणि बंगालच्या प्रांतामध्ये या दंगलीचं लोण जे आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये उमटलेलं होतं, पडलेलं होतं आणि लाखो लोक या सर्व दंगलीचे बळी जे आहे ते ठरत होते। हजारो लोकांचे बळी यामध्ये गेले। लाखो लोकांना आपलं घरदार सोडून निर्वासिताचं जीवन जे आहे ते जगण्याची पाळी या कालखंडामध्ये आली आणि नुकतंच आपण भारतानं पारतंत्र्यातनं स्वातंत्र्यामध्ये प्रवेश केलेला होता आणि अशा काळामध्ये या सगळ्या आव्हानांना सामोरं जाणं फार कठीण होतं। तरीही भारतानं हे सर्व आव्हान जे आहे ते पेलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याच कालखंडामध्ये भारताच्या संविधान निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली होती। तुम्हाला माहिती आहे की स्वातंत्र्यापूर्वीच भारताचं संविधान सभा जी आहे ती स्थापन झालेली होती आणि 9 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ती भरलेली होती। भारताच्या संविधान सभेच्या अध्यक्षपदावर डॉक्टर राजेंद्र प्रसाद महादेव सहाय यांची नियुक्ती झालेली होती। ते भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि या संविधान सभेतील एक अत्यंत महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती, या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती झालेली होती आणि जवळपास 299 सदस्य संविधान सभेमध्ये होते। लक्षात घ्या की स्वातंत्र्यापूर्वी संविधान सभेची संख्या जी आहे ती 389 होती, पण स्वातंत्र्यानंतर फाळणीमुळं ही संख्या कमी झाली आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे भारताचं संविधान जे आहे ते लागू झालं। भारताचं संविधान लागू झालं। भारत हा सार्वभौम देश बनला। भारतानं संघराज्य पद्धतीचा स्वीकार जो आहे तो केलेला आहे। भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक नांदत होते, मात्र या सर्वांना एकत्र घेऊन भारताचं संविधान जे आहे ते आता लागू झालेलं आहे। भारतानं सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे भारताच्या संविधानाचं स्वरूप आपल्याला थोडक्यामध्ये विशद करता येईल आणि हा बहुजिन्सी देश जो आहे तो आता या संविधानामुळं एकत्र जो आहे तो बांधला गेलेला आहे। या कालखंडामध्ये भारतासमोर आव्हानं होती का, तर भारतासमोर सगळ्यात महत्त्वाची आव्हानं या कालखंडामध्ये होती असं मला तुम्हाला सांगायचं आहे। या कालखंडामध्ये एकतर आपण पारतंत्र्यातनं स्वातंत्र्य झालेलं होतो, भारताचं प्रचंड आर्थिक शोषण जे आहे ते ब्रिटिशांनी केलेलं होतं। त्यामुळं भारतासमोरचं या काळातलं एक महत्त्वाचं आव्हान होतं की आर्थिक विकास साधणं, दारिद्र्याचा प्रश्न जो आहे तो या दारिद्र्याचं निर्मूलन करणं, दारिद्र्याच्या प्रश्नाची सोडवणूक करणं हे एक महत्त्वाचं आव्हान भारतासमोर होतं आणि आमच्या देशाच्या नेतृत्वाने या कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। भारताचा नियोजनबद्ध आर्थिक विकास साधण्यासाठी भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना जी आहे ती 1950ला झाली आणि त्या अनुषंगानं भारतामध्ये पुढच्या कालखंडामध्ये पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या राबवल्या गेल्या। आपण चौथ्या प्रकरणामध्ये याचा समग्र आढावा घेणार आहोत। यामुळे या पंचवार्षिक योजनाबद्दल मी इथं फारसं तुम्हाला विस्तारानं बोलत नाही, पण पंडित जवाहरलाल नेहरू यांचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी अत्यंत दूरदृष्टीपणानं
भारताच्या आर्थिक विकासाचा पाया जो आहे तो या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या काळातली भारतासमोरची एक फार मोठी उपलब्धी म्हणजे भारतामध्ये निवडणुकांचं अत्यंत यशस्वी असं आयोजन जे आहे या कालखंडामध्ये केलं गेलं. तुम्ही राज्यशास्त्रामध्ये तो भाग परत 10वीच्या राज्यशास्त्रामध्ये तो भाग तुम्ही शिकणार आहात. डॉक्टर सुकुमार सेन यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत त्या यशस्वी झाल्या आणि या निवडणूक आयोगाबरोबरच भारतातल्या सर्वसामान्य लोकांनी यामध्ये घेतलेल्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादामुळं यशस्वी झाल्या असं आपल्याला म्हणता येईल. या कालखंडामध्ये 1951-52ला या निवडणुका ज्या आहेत त्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या निवडणुकानंतरचा जो कालखंड आहे तो भारतासाठी वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा कालखंड होता. याच कालखंडामध्ये आपण काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत. भारताचं जर हे 1950चं दशक बघितलं तर आपण मुख्यतः दारिद्र्य निर्मूलन कसं करता येईल यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते या कालखंडामध्ये झाले. काही पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून फार मोठे प्रकल्प जे आहे म्हणजे भाकरा नांगल असेल किंवा हिराकुड असेल किंवा पेरांबूरचा असेल किंवा चित्तरंजनचा रेल्वे चा प्रकल्प असेल, असे खूप मोठे मोठे प्रकल्प जे आहे ते या कालखंडामध्ये झाले आणि भारतानं आर्थिक विकासाचा मार्ग जो आहे तो स्वीकारलेला होता. पण पुढचं जे दशक आहे 1960चं दशक हे मात्र भारतासाठी वेगवेगळी आव्हानं उभं करणारं दशक ठरलेलं आहे. आता काय झालं बघा, थोडंसं व्यवस्थित तुम्ही हा भाग समजून घ्या. 1960 जरी उजाडलं असलं तरी भारताला अजून पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. म्हणजे भारतामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं तुम्हाला माहिती आहे आणि पोर्तुगीजांच्या वर्चस्वाखाली गोवा होतं. या 60च्या दशकामधली पहिली आपली जर उपलब्धी कोणती असेल तर गोवा जो आहे तो मुक्तीसंग्राम यशस्वी झाला. तुम्ही 8वीच्या पुस्तकामध्ये शेवटचा जो भाग आहे तो पाहिलेला आहे. भारताची स्वातंत्र्य पूर्ती ज्याला म्हणतो आपण ते या गोवा मुक्तीसंग्रामाच्या माध्यमातून जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण एक अत्यंत मोठं आव्हान भारतापुढे निर्माण झालं आणि ते होतं 1962चं. ते आव्हान तुम्हाला मी काय म्हणतो हे समजलंच असेल. नुकतंच गलवान या ठिकाणी एक फार मोठी चकमक झाली आणि त्या चकमकीमध्ये तुम्हाला माहीत आहे की 20 भारतीय जवान जे आहेत ते जवान शहीद झाले आणि हे 1962 पासून चालत आलेलं आहे मित्रांनो. म्हणजे जर सगळ्यात मोठा भारताचा जर शत्रू कोणता असेल तर तो चीन आहे आणि हा चीन जो आहे तो एकतर बलाढ्य राष्ट्र आहे आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी असं हे राष्ट्र आहे. चीनमध्ये कम्युनिझम आला तुम्हाला माहिती आहे. 1949ला माओ झेडॉंग यांच्या नेतृत्वाखाली चीनची राजक्रांती जी आहे ती यशस्वी झाली. ती साम्यवादी क्रांती होती आणि या चीनमध्ये साम्यवादी क्रांती यशस्वी झाल्यानंतर ज्या देशांनी त्याला मान्यता दिली त्याच्यामध्ये भारत होता. आशिया खंडातला भारत हा पहिला देश आहे ज्या देशानं या चीनच्या नवीन सरकारला जी आहे ते मान्यता दिलेली होती. मात्र चीन न 1960च्या दशकामध्ये जी भारतासोबत खुरापत काढली ती अत्यंत दुःखदायक असं प्रकरण आहे भारतासमोरचंच मुळामध्ये. 1954लाच भारत आणि चीन यांच्यामध्ये मैत्री करार झाला होता, ज्या कराराला पंचशील असं म्हणतात. भारताचे पहिले प्रधानमंत्री जे आहेत ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेहमीच चीनसोबत मैत्रीचा प्रस्ताव जो आहे तो ठेवलेला होता आणि चौ एन लाय नावाचे त्यांचे राष्ट्राध्यक्ष होते. यांच्या दोघांमध्ये जो करार झाला त्याला पंचशील करार असं म्हणतात आणि या पंचशील करारामधले जे मुद्दे होते त्या मुद्द्यांना डावलून चीननं 1962मध्ये भारतावर आक्रमण केल्याचं पाहायला मिळतं. या आक्रमणाची थोडी एक पार्श्वभूमी 1959चं जे दलाई लामांचं भारतातलं आगमन आहे ते सुद्धा समजून घेतलं पाहिजेत. तिबेटचा जो प्रश्न आहे तो चीननं एका वेगळ्या मार्गाने सोडवला. चीन हा नेहमी आक्रमक होता. 1950ला चीननं तिबेटवर आक्रमण केलं आणि तिबेट जो आहे तो गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालवला आणि याच कालखंडामध्ये तिबेटमध्ये स्वातंत्र्याचा जो लढा चालला होता तो लढा मुख्यतः चीनच्या विरोधामधला दलाई लामा यांच्या नेतृत्वाखालचा तो लढा होता. दलाई लामा हे तिथले राज्यप्रमुख होते आणि धर्मप्रमुखही होते. 1959ला ज्यावेळेस दलाई लामांच्या लक्षात आलं की आता आपल्याला अटक होऊ शकते त्यावेळेस रातोरात दलाई लामा जे आहेत ते भारतामध्ये आश्रयाला येतात. भारतामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था जी आहे ती दलाई लामांची केली गेली. दलाई लामांना तिथं भारतानं आश्रय दिला आणि या प्रश्नावरनं चीनसोबतचे भारताचे संबंध जे आहेत ते बिघडले.
दुसरीकडं चीननं भारत आणि चीन यांच्या दरम्यानची जी सीमारेषा आहे त्याला मॅकमोहन रेषा असं म्हणतात. ही मॅकमोहन रेषेवरनं चीननं नेहमीच भारतासोबत दुटप्पी भूमिका जी आहे ती घेतलेली आहे. खरं तर हा मॅकमोहन रेषा जी आहे ती ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये निर्धारित केलेली रेषा होती. पण चीनचं म्हणणं असं होतं की आम्ही त्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही आहे आणि त्यामुळं चीननं नेहमीच विशेषतः हा अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे, आज आपण त्याला अरुणाचल प्रदेश म्हणतो, पण त्यावेळेस त्याला नेफा असं म्हणलं जायचं. त्याला नॉर्थ ईस्ट फ्रंटियर झोन असं म्हणतात. आणि या नेफाच्या भागावर आपलं वर्चस्व जे आहे ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये केलेला आहे. 1962ला 21 ऑक्टोबर 1962ला चीननं अचानक भारतावर आक्रमण केलं आणि हे भारतावर लादलं गेलेलं अत्यंत दुर्दैवी असं युद्ध होतं. कारण ज्या भारतामध्ये हिंदी चीनी भाई भाईच्या घोषणा दिल्या जात होत्या, अशा भारतावर चीननं आक्रमण केलं आणि आपण त्या कालखंडामध्ये युद्धासाठी फारसे असे तयार नव्हतो. मी तुम्हाला अत्यंत अभिमानानं सांगू इच्छितो की जरी चीनच्या 1962च्या युद्धामध्ये भारताला माघार घ्यावी लागली, तरीही भारतीय सैन्यानं या युद्धामध्ये अत्यंत पराक्रम जो आहे तो गाजवलेला आहे. शौर्याचा अनेक महत्त्वाच्या कथा ज्या आहेत त्या या 1962च्या युद्धामध्ये लिहिल्या गेल्या. भारताचे जे परमवीर चक्र विजेते आहेत त्यातले 1962च्या युद्धामधले 3 परमवीर चक्र विजेते आहेत. आणि मी एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की भारताकडं फारशी तयारी जी आहे ती झालेली नव्हती. 1962च्या युद्धासाठी आपण तयार नव्हतो. आपला सगळा भर जो आहे तो भारतातलं दारिद्र्य निर्मूलन करणं हे होतं. त्यामुळं सामरिक दृष्टिकोनातून जे म्हणतो, सैन्याच्या दृष्टिकोनातून जे म्हणतो आपण, ती तयारी केलेली नव्हती फारशी. आपल्याकडे तशा पद्धतीची हत्यारं नव्हती. आणि आम्ही 1962च्या युद्धामध्येही, दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांनी जे टाकून दिलेल्या बंदुका होत्या, म्हणजे एक राऊंड फायर करायचा, परत दुसरी बुलेट जी आहे ती त्याच्यामध्ये टाकायचे, परत एक राऊंड फायर करायचा, अशा पद्धतीच्या बंदुका आमच्या सैनिकांकडं होत्या. भारताच्या सैनिकांकडं थंडीमध्ये घालण्यासाठी जो पोशाख लागतो, जे शूज लागतात, हे नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्येही मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की भारताच्या सैनिकांनी अत्यंत धैर्यानं, पराक्रमानं या चीनचा मुकाबला जो आहे तो करण्याचा प्रयत्न केला. आपली सैनिकांची संख्या अत्यंत कमी होती. अशा परिस्थितीमध्येही भारतानं हे युद्ध जे आहे ते अत्यंत नेटानं जे आहे ते लढण्याचा प्रयत्न केला. बरेच लोक असं म्हणतात की 1962च्या युद्धामध्ये भारताचा पराभव झाला, पण मी असं मानतो की 1962च्या युद्धामध्ये भारताचा पराभव झाला हे असं नसून हे युद्ध अनिर्णित ठरलं. कारण पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही माघार घेतलेली होती, पण ही माघार घेत असताना सुद्धा आम्ही शत्रू सैन्याचं प्रचंड मोठं नुकसान जे आहे ते केलेलं होतं. आणि पुढच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस भारतानं प्रतिआक्रमण करण्याचा वेळ आली, त्यावेळेस मात्र चीननं सर्व सैन्य जे आहे ते काढून घेतलेलं होतं. म्हणजे आता तुम्ही बघताय परत चीन जे आहे ते डोकलामच्या प्रश्नावरनं तुम्ही पाहिलेलं असेल, किंवा आता जम्मू अँड काश्मीरमध्ये लडाखच्या भागामध्ये गलवानच्या खोऱ्यामध्ये जे काही चाललेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, भारतावर नेहमीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न जो आहे तो चीन करत असतो. पण मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की 1962चा भारत आणि 2020चा भारत याच्यामध्ये प्रचंड फरक पडलेला आहे. 1962च्या युद्धाचं जे विश्लेषण करतो आपण, त्यावेळेस आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगावी लागते की 1962च्या युद्धानंतर भारताच्या संरक्षण मंत्रीपदावर आपल्या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री जे होते नामदार यशवंतराव चव्हाण यांना बोलवलं गेलं. आणि नामदार यशवंतराव चव्हाण यांना बोलवल्या गेल्यानंतर प्र के यात्रे यांनी केलेलं वर्णन खूप महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात की हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावून आला. 1962च्या युद्धावर आपल्या 9वीच्या पुस्तकामध्ये कुष्माग्रजांची एक अत्यंत महत्त्वाची अशी कविता दिलेली आहे. ही जरी पहिल्या प्रकरणामध्ये असली तरी मी आवर्जून तुम्हाला आता मी ती कविता जी आहे ती थोडक्यामध्ये एखाद्या घटनेचं साहित्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला प्रतिबिंब उमटतं याचं एक अत्यंत छान उदाहरण म्हणजे कुष्माग्रज अर्थात वा शिरवाडकर यांची ही कविता आहे. आव्हान नावाची कविता आहे. ते काय म्हणतात बघा, बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळले. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळले. असुरांचे पद चीन म्हणजे कोण आहे? असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्यमळे.
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर खळे. कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे. साममंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते. रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. मित्रांनो, अत्यंत कमी शब्दामध्ये कुसुमाग्रजांनी आपली चीनच्या सोबतच्या युद्धासंबंधीची भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे. याच कालखंडातला एक प्रसंग सांगून हा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी संपवतो मी. 1962च्या युद्धानंतर दिल्लीमध्ये या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर गीत जे आहे ते सादर केलं होतं लता मंगेशकर यांनी. आणि आय मेरे वतन के लोगों नावाचं गीत जे आहे ते सादर केलं होतं. शैलेंद्र यांचं ते गीत होतं. प्रदीप यांचं त्याला संगीत लाभलेलं होतं. आणि हे अत्यंत महत्त्वाचं गीत आहे. हे गीत गाताना असं म्हटलं जातं की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू जे आहे ते उभे राहिलेले होते. अशा प्रकारे स्वातंत्र्यानंतरचं हे एकमेव युद्ध आहे ज्या युद्धामध्ये भारताला आपल्या सैनिकी शक्तीचा पुनर्विचार करण्याची वेळ जी आहे ती आली. आणि मग नंतरचा कालखंड जर बघितला आपण तर भारतानं येणाऱ्या प्रत्येक परकीय आक्रमणाला सडेतोड तोंड जे आहे ते दिलेलं आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 1965चं पाकिस्तानसोबतचं युद्ध आणि 1971चं पाकिस्तानसोबतचं युद्ध या दोन युद्धाचा थोडक्यामध्ये आढावा घेऊ. तोपर्यंत मी आता हे व्हिडिओ संपवतो आहे. पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लक्षात घ्या, तुम्ही जर सबस्क्राईब केलात नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील आणि तुम्हाला आपले येणारे सर्व व्हिडिओ जे आहेत ते प्राप्त होतील. जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या जरूर तुम्ही सांगा. याच्यामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे हे पण तुम्ही मला सांगा. ज्या अनुषंगानं आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते निश्चितपणे तुमच्या सूचनांचं योग्य अशी दखल जी आहे ते घेतली येईल. तोपर्यंत तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थांबतो. जय हिंद, जय भारत.